आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी मसाला फिश करी बनवणार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फिश मसाला बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सुरुवातीला मासे मॅरिनेशन करून घेऊया। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे, 1 चमचा मीठ घालून घेत आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे वाटून घेतलं आहे ते 1 चमचा याची पेस्ट घालून घेऊ। हे मसाल्यांना सर्व छान लावून घेऊया। येथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, त्याचा रस घालून घेत आहे। मसाल्यांना येथे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट, हळद, मीठ आणि लिंबू हे सर्व छान लावून घेतलं आहे। आता याला मी अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देत आहे। फिश मसाल्यासाठी लागणारं छोटंसं वाटण तयार करून घेऊ। येथे मी 3 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला भाजून घेतलं आहे। 1 चमचा धने घेतले आहेत, 2 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, 2 लवंग, 2 मिरे, जावित्री, दालचिनी, 1 चमचा बडीशेप हे घेतलेला सर्व मसाला भाजून घेतला आहे। आता याला मिक्सर जारमध्ये वाटून घेऊया। भाजून घेतलेला मसाला मिक्सर जारमध्ये छान बारीक वाटून घेतला आहे। याच्यात पाणी न घालताच याची छान पावडर तयार करून घेतली आहे। येथे मी कोथिंबीर, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्सर जारमध्ये घालून घेऊ आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। अद्रक, लसूण, कोथिंबीर हे थोडं पाणी घालून छान याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट वाटीमध्ये काढून घेऊ। येथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। आता याला कट करून मिक्सर जारमध्ये याची प्युरी तयार करून घेऊ। अद्रक, लसूण वाटलेल्या मिक्सर जारमध्येच येथे मी कांदे घालून घेतलेले आहेत। कढई गरम झाली की यामध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे। आता अर्धा तास मॅरिनेशन करून घेतलेले माशाचे तुकडे यामध्ये घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर 2-3 मिनिट याला छान फ्राय करून घेऊया। कढईमध्ये मी सर्व माशाचे पीस यामध्ये घालून घेतले आहेत। 1-2 मिनिटं झाले आहेत। आता याला दुसऱ्या बाजूने याला पलटून घेऊ। गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे। एक 2 मिनिटानंतर पाहू शकता मासे दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय झालेले आहेत। आता सर्व माशाचे पीस मी हे काढून घेत आहे। सर्व मासे काढून घेतले आहेत। मासे फ्राय केलेल्या कढईमध्येच मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेल्या कांद्याची पेस्ट घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। दोन 3 मिनिटांनी पाहू शकता कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून घेत आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेणार आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर हे छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊ। यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मसाले घालून घेऊ शकता। याला छान परतून घेऊया। यावर झाकण ठेवून 2-3 मिनिट छान मसाले परतून घेतले आहेत। मसाला छान परतून झाला आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे। यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले मासे घालून घेऊया।
सर्व मासे मी कढईमध्ये घालून घेतले आहेत. याला आता आल्हाद हाताने मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिटांनी याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला हा मसाला घालून घेऊया. सर्व मसाला इथे मी यामध्ये घालून घेत आहे. सर्व मसाला मी यामध्ये घालून घेतला आहे. आता याला हलवून घेऊया आणि कमी गॅस फ्लेमवर 2-3 मिनिट मासे शिजून घेऊ. 3-4 मिनिटं झाली आहेत. आता यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे आणि कसुरी मेथी. आता याला मिक्स करून घेऊ. बघू शकता फिश मसाला तयार आहे. आता इथे मी गॅस बंद करून घेत आहे. गॅस बंद केल्यानंतर यावर मी झाकण ठेवून असंच ठेवलं होतं. बघू शकता 10 मिनिटांनी याला छान तरी आलेली आहे. टेस्टी असा फिश मसाला आपला तयार आहे. आता सर्व करून घेऊ. बघू शकता चवीला अप्रतिम असा फिश मसाला आपला तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.